मोरिया रत्नागिरी संघामध्ये ईशान अडविलकरला मानरत्न पहिल्या स्पर्धेतला आणि आजच्या रात्रीला या मॅच मधला पहिला बॉल राऊंड विकेट पहिला बॉल फेस केला तिकड घेतल्या मागे सुरुवात ईशान अडविलकरच्या विरोधात या मॅच मध्ये चौकार दुसरा बॉल धीम्या गतीने फिरवला बोटांची जादू होता लाईन चांगली होती टप्पा चांगला होता ईशान अडविलकरचा हा बॉल 50 वेगानं 60 वेगानं निश्चित बाहेर गेला पंच दोन 5 नंबर 3 ओव्हरचा मॅच 3 षटकांची गरज आहे हा बॉल देखील थोडासा फिरवण्याचा प्रयत्न लेफ्टच्या बाहेर गेले व्हाईट बॉल तशार फेकले धावा वाढली टीमची टोटल 6 वरती चिपळूण चॅलेंजर हा बॉल देखील लेफ्टच्या बाहेर नियंत्रण अनुशासन अडविलकर राऊंड विकेट शुभम लोखंडे ऑन स्टार्ट हा बॉल दिना गती टाकलाय ओळखलाय टॅपचा स्टोक घेतले क्षेत्ररक्षक आहेत त्याने चेंडूला आतमध्ये आणलाय मोहीन काझी ऍक्शन तुम्हाला राऊंड विकेट पुढचा बॉल ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक हा बॉल नेक्स्टच्या बाहेर गेला क्रॉस म्हटला काय होतो परंतु पंचांचे दोन हात समांतरी बिनबाद 9 धावा क्षेत्ररक्षक ईशान अडविलकर पुढचा बॉल निवासने केलाय सक्सेसफुल आहे का हो सक्सेसफुल मोहीन काझीच्या हाताला लागला बॉल स्पर्श झालाय मस्तकला दस्त बिनबाद 13 चांगली सुरुवात चिपळूण चॅलेंजर टीम पुढचा बॉल ईशान अडविलकर हा बॉल सौरभ बॅटला खेळायचं होतं समोर खेळण्याचा प्रयत्न बॉलने बॅटचा संपर्क तेवढा चांगला झाला नाहीये एकदा बॉलरचा किताब त्याने घेतला त्याच्यावरती 14 धावा आले त्याच्या गोलंदाजीमध्ये चांगली सुरुवात हा सरळ बॅटला खेळायचं होतं चांगला चेंडू हाताळलाय त्याच्यानंतर यष्टी रक्षकने अपील केली आहे त्यांचा ते नकारलाय सोहन बाटकर पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा या षटकातला पहिला बॉल सोमबाद करतो सुरत निवासी ऑन स्टार्ट हा बॉल थोडासा खराब टाकला होता पण तो इशारा काय आलाय तो बॉल इशारा मध्ये 15 वरती बोलली सोमबादकर पहिल्या बॉल वरती नियंत्रण नव्हतं दुसरा बॉल फिरवलाय बोटांची जादू गर्जन फिरवला बॉलला भेद घेतलाय दबा थांबले 15 वरती दुसरं षटक चालू आहे 3 ओव्हरचा मॅच प्रेक्षक टक लावून बघताय सोमबादकर सुरेश चेंडू सुरेश मध्ये सुरत निवासीच्या बॅटमधनं धावा वाढले टीमची टोटल बॉल आतमध्ये आणलाय सोम बाटकरच्या विरोधात 19 वरती धावफलक थांबलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये सोम बाटकर रजवाने करता काय घडलंय अजून एक डॉट बॉल गोलंदाजी 20 वरती गोलंदाजी धावा तिथेच थांबले क्रॉस बॅटला काय होतं बॅटला बॉल ब्रेक झालाय टप्पा पडलाय त्याच्यानंतर यष्टीरक्षकच्या हातामध्ये 5 बॉलमध्ये 5 धावा दिले बिनबाद 19 अजून एक बॉल फिरवला परंतु सक्सेसफुल करेक्ट शॉट हे धडक तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक रेटवरती महाराष्ट्राचा शुभम लोखंडे पहिला बॉल बॅक गेले टॅप गेलाय लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक धावची संधी होती डोक्याच्या वरती आत गेलाय म्हणजे नशीबवान राहिले नाटक आलेजर बिनबाद 24 देखील सारण हा बॉल काय घडलाय बघूया मोहित काझी स्कोर घेतलाय त्याने पकडलाय नो बॉलचा इशारा आलाय 55 बॉल एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ क्रॉसबॅटचा वापर केलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय बॉक्सच्या रूपात पहिला धक्का देखील सारंग आल्या पहिल्या बॉल वरती रिव्हर्सचा फटका काय तो चेंडू टप्पा पडल्यानंतर पायावर भेट घेतलाय पायावरती चिपळूण चॅलेंजर तिसरा आणि अंतिम षटक सुरेश चेंडू काय गोलंदाजी करतोय लाईन चांगली आहे टप्पा चांगला आहे सुरेश लाईन जबरदस्त दिले एक फलंदाजाला बाद गेलाय 27 वरती 1 हवल्याचा वापर केला होता मिस्टर स्टोक होता बॅटचे ठोक घेतले त्याच्यानंतर पॉईंट दिशेने ट्रॅव्हल अजून एक स्टार कास्ट खेळाडू आपण करतो लास्ट बॉल 28 वरती 1 राऊंड विकेट आर्यनचा वापर केला विकेटचा खेळाडू थोडंसं खाली शॉर्ट पाहिले 18 बॉल मध्ये 33 धावांचा पाठलाग ऋतिक मॅन फ्रॉम मुंबई राईट अप ओव्हर द विकेट देवकरण हा बॉल चांगला पहिल्या बॉलवरती सन्मान दिला ऑन साईडला ड्राईव्ह केलंय मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते त्यानं महाराष्ट्रामध्ये आपलं नाव केलंय मुंबईवरनं तो आलाय क्रॉस बॅटला घ्यायचा आहे रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं याच्यामध्ये काही शंका नाही आहे पुढचा बॉल हा बॉलवरती देखील रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं षटकाचा वेध घेत आहे धावची संधी होती देवकरण धावघात होता वाचला एक सिंगल भरली रात्रीमध्ये त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत नाटिका नरसंघ रत्नागिरीचा राईट अप ओव्हर द विकेट
पावलांचा वापर केलाय, बॅटला बॉल लागलाय, त्याच्यानंतर पायावरती लागल्यानंतर समोरच्या दिशेने बॉल आला, त्याच्यावरती एक सिंगल घेतली. एक स्पर्धा त्याने गाजवली आहे आणि आज चिपळूण मध्ये दाखल झालाय नगर अध्यक्ष चषक मध्ये. धाव फलकावरती क्षेत्ररक्षण टर्न पॉइंट एक कव्हर लॉंग ऑफ. पुढचा बॉल बॅकफुटवर गेले, जागा बरोबर रोख मिळाला, चौकार क्लासिकल पॉइंटला भेटलं. अजून एक पावलांचा वापर केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण. आता सर्व क्षेत्ररक्षण एकच मानतात, कॉन्स्टंटला फेक झाले. 12 चेंडूमध्ये शिल्लक 25 धावांची गरज आहे. पार आलाय गोलंदाजी मार्गावरती. पहिल्या बॉलवरती वाईट सिग्नल दाबा वाढला, उच्च घरामध्ये पोहोचले. आता दिशेमध्ये परिवर्तन केलंय. पहिले राऊंड विकेट आले पार. सुरेख छोट्या पावलांचा वापर केला, एक्स्ट्रा कव्हरला केले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते ते थोडंसं बंबल झालेत, परंतु हे फॉर्मॅट जे आहे ते बिग बॅश फॉर्मॅट आहे. पुढचा बॉल आरबीआयचा वापर करायचा होता, काय घडलाय रफ्तार सौदागर, परंतु एशियनच्या मध्ये चूक करताय. पारची गोलंदाजी चांगली आहे, मॅन फ्रॉम कलवंडे. या बॉलवरती टॅपचा स्ट्रोक घ्यायचा होता. देवकरण खूप स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. त्याच्या बॅटवरती बॉल बॅटवर आणि लोकल बॉय मॅन फ्रॉम कलवंडेचा पार होता तेव्हा बॉल कट केलाय, तुमच्या बाहेरचा बॉल रूम मिळाला. धावा 18 वरती. पुढचा बॉल शॉट मधला बॉल समोर सरळ वाघाची धाड कोणता मार्क वरती राईट कोणतं विकेट. हा बॉल चांगला आहे, पडलाय त्याच्यानंतर उसकी मॅच बनानी है. योगेश के पास दिखे तैयार स्ट्राइक करने पर मयूर पहिली गेम नेक्स्ट के बाद करके पाइप पर गेशर होगा. पहिल्या चेंडूवरती नियंत्रण पाहिलं गणपती बाप्पा मोरिया रत्नागिरी. या चेंडूवरती देखील नेक्स्ट के बाद चेंडू 9 धावांची गरज. पावलांचा वापर केला होता, आडव्या बॅटचा वापर केला होता. स्पीड लिखला या चेंडूला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचं क्षेत्ररक्षण टर्न पॉइंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ. पुढचा बॉल राऊंड विकेट देवकरण. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचा संपर्क या ठिकाणी एवढं चांगलं झालं नाहीये. बॉल एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ, ऑन साईडला लॉंग ऑन. पुढचा बॉल 4 बॉलमध्ये 8. समोर खेळण्याचा प्रयत्न आहे, लॉकअपच्या दिशेने क्षेत्ररक्षण विकेट आले. चेंडूला पकडलं, बॅटर आऊट. पंचांचा इशारा आकाशात. विकेट मयूर ऑन स्टार्ट मॅन फ्रॉम रत्नागिरी. योगेश चिपळूणचा खेळाडू क्रॉस बॅटला खेळले, त्याचा फेवरेट स्ट्रोक बॅटाने स्ट्रोक खेळला. चेंडूची बारीक 8 धावांची गरज आहे. मयूरनं म्हटलं आता सुरुवात झाली आहे. क्रॉस रिव्हर्स सक्सेसफुल.